तर ताऊत्के चक्रीवादळामुळे नेमकं काय काय नुकसान झालेलं आहे पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। ताऊत्के चक्रीवादळानंतर आजही मुंबईत जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केलाय। दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे। ताऊत्के चक्रीवादळ गुजरातच्या सौराष्ट्राला रात्री 11:30 वाजता धडकलं। गीर सोमनाथ जिल्ह्याच्या उना शहरात वेगवान वारे वाहू लागले होते। पहाटे 5 नंतर गुजरातमध्ये वादळाचा जोर ओसरला। दरम्यान आता ताऊत्के वादळ गुजरातहून उत्तर पूर्व दिशेने पुढे सरकले। वादळाचा ओघ प्रति तास 9 किलोमीटर एवढा आहे। महाराष्ट्रानंतर ताऊत्के चक्रीवादळाने गुजरातलाही चांगला सडाखा दिला। वादळ भावनगरच्या जवळ असताना वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यामुळे तिथल्या एका इमारतीच्या काचेचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। वसई विरार नालासोपारा सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस कोसळतोय। चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला। सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालंय। सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील रस्ते पाण्याखाली गेले। नालासोपारा पूर्वेकडील अचोले रोड, सेंट्रल पार्क रोड, अलकापुरी, वसई विरार, एव्हरशाईन, विरार विवा कॉलेज रोडवर पाणी साचलंय। दादरच्या पारसी कॉलनी परिसरात झाड कोसळून 5 ते 6 गाड्यांचं नुकसान झालं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुसळधार पावसामुळे कोळगाव येथील जिल्हा मुख्यालय कार्यालयासमोर बोईसर पालघर मुख्य रस्ता वाहून गेल्यानं दोनही बाजूची वाहतूक ठप्प झाली। रस्ता बंद झाल्यानं वाहतुकीस आता मोठा अडथळा निर्माण झालाय। चक्रीवादळामुळे जुहू चौपाटी परिसरातील खारदांडा गावातील मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान झालंय। किनाऱ्यावरील जवळपास 15 ते 18 बोटी खराब झाल्या असून मच्छीमार बांधवांची अतोनात हानी झाली आहे। मुंबईच्या समुद्रामध्ये 2 मोठी जहाजं भरकटली होती। बार्ज P305 जहाजातील 38 जणांना INS कोची आणि INS कोलकाताच्या सहाय्यानं रेस्क्यू केलंय। आणखी 300 ते 400 जण या जहाजांवर अडकलेले आहेत। आणि यानंतर आता पाहूया या ताऊत्के चक्रीवादळाचा संपूर्ण महाराष्ट्रालाच तडाखा बसलेला आहे। जागोजागी नुकसानही झालेलं आहे। नेमकं कुठे किती नुकसान झाले त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। मुंबईवरील ताऊत्केचा धोका जरी टळला असला तरी मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा मात्र हवामान खात्याने दिलाय। पुढील 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी झालाय। भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीत असलेल्या महेशनगर इमारतीचा स्लॅब कोसळला। अनेक कुटुंब अडकल्याची भीती व्यक्त होते। मीरा भाईंदर मनपाच्या 4 ते 5 टीम सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। मुंबईतील मड भागात असलेल्या बोटींचं वादळामुळे अतोनात नुकसान झालं। काही बोटी दगडांवर आपटल्या तर काही बुडाल्याने मच्छीमारांचं नुकसान झालंय। रत्नागिरीत ताऊत्के चक्रीवादळामुळे 100हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान कर्ला गावात घरावर झाड पडून एक कुटुंब बेघर झालं। त्यांना गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला। पुण्यातील आंबेगावात एका घराची एक बाजू आणि जनावरांची पडवी कोसळली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली। पालघरच्या सफाळेमधील आदिवासी वस्ती झाडं पडून रस्ता बंद झाला होता। अखेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आणि कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील फांद्या दूर करत हा रस्ता मोकळा केलाय। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील उंबरगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने होर्डिंग, विजेचे खांब, झाडं कोसळली। काही घरांचे छप्पर उडून गेले असून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। ताऊत्के चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालंय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात 4,500हून अधिक घरांचं नुकसान झालंय। तसंच अनेक भागातील वीज पुरवठा अद्यापही खंडित आहे। नुकसानीचा आकडा काही कोटींमध्ये असून पंचनामे करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। ताऊत्के चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील कापून ठेवलेला भात भिजल्यानं मोठं नुकसान झालं। डहाणू, पालघर, विक्रमगडमध्ये पिकून आलेला भात शेतात आडवा झालाय। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या।
कोरोना संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान संवाद साधणार असून यावेळी महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गोवा, बिहारसह अनेक राज्यातील जिल्हाधिकारी सहभागी होतील। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी नव्याने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। परमबीर सिंग यांनी त्यांच्या सुरू असलेल्या सगळ्या चौकशा महाराष्ट्राबाहेर सीबीआय सारख्या स्वतंत्र संस्थेकडे पाठवाव्या अशी मागणी याचिकेत केली आहे। पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना सीआयडी कडून उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले। घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला। मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेलेला आहे। केईएम रुग्णालयात एका 36 वर्षीय व्यक्तीचा म्युकरमायकोसिसने बळी घेतलाय, तर सध्या केईएम मध्ये 60 रुग्ण उपचार घेतायत। कोरोना उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपी संदर्भात आयसीएमआर आणि एम्सने एक मोठा निर्णय घेतला। आता उपचारातून प्लाझ्मा थेरपी वगळण्यात आली असून त्या संदर्भात नवी मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आलीत। अमेरिका 8 कोटी लसींचे डोस जगभरातील देशांना देणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलेली आहे। पुढील 6 आठवड्यात लसींचे डोस जगातील विविध देशांना जाणार असून भारतालाही यातील काही डोस मिळणार आहेत। ताऊत्के चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 4,500हून अधिक घरांची पडझड झाली। अनेक भागातील वीज पुरवठा अद्याप गायब आहे। नुकसानीचा आकडा काही कोटींमध्ये असून आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रात एका वर्षात कोरोना आणि चक्रीवादळाच्या लाटांचे तडाखे बसले। महाराष्ट्राने अशा अनेक वादळवाटा तुडवल्या आहेत। आता ताऊत्के चक्रीवादळाच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेल असा विश्वास सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलाय। मुंबई विमानतळावरून काल रात्री 10 वाजल्यानंतर विमानाचं उड्डाण पुन्हा सुरू करण्यात आलंय। चक्रीवादळामुळे काल सकाळी 11 पासून विमानसेवा बंद होती आणि त्यानंतर रात्री ती पूर्ववत करण्यात आली। आता पाहूया मुंबई आणि पुण्यातील टॉप 9 न्यूज। विक्रोळीत एक भलं मोठं झाड रस्त्यात कोसळल्याची घटना घडली। या घटनेवेळी एक महिला थोडक्यात बचावली। महिला रस्त्यावरून जात असताना तिच्या समोर हे झाड कोसळलं। काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीत। नालासोपारा चक्रीवादळाचा बळी गेलेला आहे। पेल्हार जाबरपाडा परिसरात अंगावर निलगिरीचे झाड पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अमोल पवार यांनी आयसीयू बेडसाठी रुग्णाकडून 1,80,000 रुपये उकळल्याचं समोर आलं। या प्रकरणी अमोल पवार विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुण्यात गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला दुचाकी रॅली काढणाऱ्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली। पुणे पोलिसांच्या 15 पथकाने तब्बल 96 जणांना शोधून अटक केली। त्यासोबतच सीसीटीव्हीच्या आधारे 80 दुचाकी जप्त केल्यात। बुकी सोनू जालनची सीआयडीने 7 तास चौकशी केली। परमबीर सिंग यांनी आपल्याकडून 3 कोटी उकळल्याचा आरोप त्याने केलाय। पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलाय। 50 ऑक्सिजनसह 10 आयसीयू बेड आणि स्वतंत्र ऑपरेशन थिएटरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे। तर कोरोना आणि म्युकरमायकोसिस अशा रुग्णांसाठी 10 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटिलेटर बेड तयार केले जातील। पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्ह रेटमध्ये मोठी घट झाली। गेल्या 2 आठवड्यात पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट दुपटीने कमी झालाय, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 90% पोहोचलाय। दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। कोरोनामुळे अनेक विकासकांची आर्थिक स्थिती बिघडली असून अनेकांनी महारेराकडे नोंदले गेलेले प्रकल्प इतर विकासकांना विकलेले आहेत। राज्यातील 118 गृह प्रकल्पातील विकासक बदलले गेल्याची बाब उघड झाली आहे। आता पाहूया मेट्रो सिटीज मधील टॉप 9 न्यूज। नाशिकमधील रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी पालघरमधून आणखी 4 जणांना ताब्यात घेतलंय। याआधी नाशिकमधून 3 अटक करण्यात आली होती। सोशल मीडियावर रेमडेसिवीरची गरज असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना हेरून त्यांना 2 तासात इंजेक्शन देतो असे मेसेज पाठवले जातात आणि त्यानंतर खात्यावर पैसे जमा केल्यानंतर त्यांना बनावट इंजेक्शन किंवा काहीच पाठवलं जात नाही। अशा टोळीवर नागपूर सायबर पोलिसांची करडी नजर आहे।
नागपूरच्या मोहगाव जुलपी तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। अब्दुल आणि शेबिल शेख अशी त्यांची नावं असून या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली। नाशिक महापालिका स्वतःच कोरोनावरील लस खरेदी करणारे केंद्र आणि राज्याकडून लस मिळत नसल्यानं महापौर सतीश कुलकर्णी यांनी हा निर्णय घेतला। यासाठी महापौरांनी आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील वाहन तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून सीसीटीव्हीच्या आधारे इतर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे।